We have Angular on the front end side, HTML, right? All that we code, and the back end will be MVC core. So Angular पासून data MVC core ला पाठवणार, MVC पासून response. I'll say data or I'll say request. We will send request to MVC core web application आणि MVC core web application आपल्याला response देणार. आणि नंतर हा जो MVC core application आहे, it will go and it will store data into your database using EF core. So this is SQL server, right? काय काय केलं आतापर्यंत आपण? आतापर्यंत आपण SQL server केलेलं आहे, Angular केलेलं आहे बऱ्यापैकी. Now we are today starting from MVC core. एक MVC core आणि entity framework core हे दोन्ही important आहेत. When you say that you want to make a CRUD application, जर तुम्हाला एक simple insert update delete बनवायचं असेल तर तुम्हाला MVC core आणि EF core लागणारच, right? So this is client side. This is the client side. This is the server side, and this is the DB layer. म्हणजे जर तुम्ही if you try to visualize, जर तुम्ही एक on the top level if you try to visualize, तर याच्यात 3 layers आहेत at least. एक आहे तुमचं client, एक आहे तुमचं server आणि एक आहे तुमचं database, right? So आता आपला जो focus आहे तो आहे MVC core. Now MVC core is done by using .NET core, right? तर .NET core हा त्याचा framework आहे आणि त्याच्यावरती MVC core बनवलेला आहे. जर तुम्हाला MVC core करायचं असेल तर तुम्हाला 2 गोष्टी लागतील. आता ओके, बिफोर आय स्टार्ट, MVC कोर करण्यासाठी 2-3 गोष्टी आहेत. यू कॅन डू इन 2-3 वेज. लेट अस क्लासिफाय व्हॉट आर दोज वेज. आता जे लोक विंडोज वरती आहे, विंडोज डेव्हलपमेंट, ज्यांच्याकडे ऑपरेटिंग सिस्टम विंडोज आहे, एक ते डेव्हलपर्स आहेत त्यांच्याकडे ऑपरेटिंग सिस्टम विंडोज आहे. एक दुसऱ्या प्रकारचे डेव्हलपर्स आहेत त्यांच्याकडे ऑपरेटिंग सिस्टम नॉन विंडोज आहे. नॉन विंडोज म्हणजे लिनक्स और व्हॉट एव्हर युनिक्स और व्हॉट एव्हर, राईट? जर लेट्स टॉक अबाउट नॉन विंडोज. आता नॉन विंडोज मध्ये विंडोज पण येणार फ्रँकली, म्हणजे जे नॉन विंडोज वरती चालणार ते विंडोज वरती सुद्धा चालणार, राईट? पण विंडोज साठी काहीतरी स्पेशल केलंय या लोकांनी, कारण मायक्रोसॉफ्टचं प्रोडक्ट आहे, राईट? तर स्पेशल विंडोज साठी केलंय. पण नॉन विंडोज साठी काय? जर तुम्हाला नॉन विंडोज मध्ये डेव्हलपमेंट करायचं असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला लागणार आहे .NET कोर SDK. हे तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. आता बघा हा व्हर्जन आहे .NET कोर 3.1 चा हा व्हर्जन आहे. राईट साईडला .NET फ्रेमवर्क आहे. हा .NET फ्रेमवर्क तो जुना व्हर्जन आहे. तर ह्याला आता तुम्ही विसरून जावा. हे .NET फ्रेमवर्क आपल्याला .NET कोर करायचं, आपल्याला MVC कोर करायचंय. सो इन्स्टॉल दिस .NET कोर SDK. SDK म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. जर तुम्ही डेव्हलपर आहात, जर तुम्हाला डेव्हलप करायचं ऍप्लिकेशन तर तुम्हाला हा .NET कोर SDK इन्स्टॉल करावं लागेल. पण समजा तुम्हाला फक्त ऍप्लिकेशन रन करायचंय, तुम्हाला डेव्हलप नाही करायचंय, तुम्हाला कोणीतरी .NETचं ऍप्लिकेशन दिलंय आणि तुम्हाला प्रोडक्शन वरती टाकायचं, तर तुम्हाला .NET कोर रन टाइम लागणार. तर साईडला बघा रन ऍप्स. जर तुम्हाला फक्त ऍप्लिकेशन रन करायचं असेल तर हा एन्व्हायरमेंट, आणि जर तुम्हाला ऍप्लिकेशन बिल्ड करायचं असेल, कोडिंग करायचं असेल तर SDK. जेव्हा पण तुम्ही हे नाव ऐकणार SDK, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट, याचा अर्थ हे आहे की ते डेव्हलपर साठी बनवले गेलंय. एनीवेअर यू हिअर दिस वर्ड SDK, क्लायंट SDK, सर्व्हर SDK, याचा अर्थ हे की त्या डेव्हलपमेंट प्लॅटफॉर्म साठी ते डेव्हलपमेंट किट आहे, राईट? तर हे तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. एकदा हे डाउनलोड केल्यावरती यू कॅन गो अँड यू कॅन स्टार्ट डेव्हलपिंग. जसं एक्झाम्पल, आता माझ्या कम्प्युटरमध्ये ऑलरेडी .NET कोर SDK डाउनलोडेड आहे, राईट? सो व्हॉट आय कॅन डू इज आय कॅन गो, लेट मी गो टू माय D ड्राईव्ह आउट हिअर. आपण .NET कोर केलंय का पहिल्या वेळी केव्हा तरी? जस्ट क्विकली, आय एम नॉट शुअर. माझे एवढे क्लासेस होत आहेत. कॅन एव्हरीवन कन्फर्म की आपण .NET कोर केलंय इकडं ऑन फिनिशिंग स्कूल? डिड वी डू .NET कोर? आणि इतकं करतोय ना मी ट्रेनिंग, मला समजत नाही आता कोणत्या क्लासमध्ये काय चालू आहे. कॅन एनीवन कन्फर्म इफ वी हॅव डन .NET कोर? हे केलंय का मला माहित नाही. हा स्टुडंट्स, ओके फाईन, वी हॅव नॉट डन इट. ओके, थँक्यू. सो नाव सॉरी फॉर दिस, बिकॉज मला खरंच आठवत नाही. तर नाव लेट मी गो अँड क्रिएट हिअर सम फोल्डर कॉल्ड एज HGM, राईट? HGM कोर, HGM MVC कोर. त्याच्यात मला जाऊन ते .NETचं ऍप्लिकेशन बनवायचंय, .NET MVCचं ऍप्लिकेशन बनवायचंय, राईट? आय डोंट नीड एनिथिंग. जसं एक्झाम्पल, समजा तुम्हाला अँग्युलर पण करायचं असेल, तुम्हाला VS कोड लागत नाही. तुम्ही कमांड प्रॉम्प्ट, यू कॅन गो टू द कमांड प्रॉम्प्ट. तुम्ही ng new करू शकतात, तुम्ही ng सर्व्ह करू शकतात,
तुम्ही नोटपॅड मध्ये पण कोडिंग करू शकता. असं काही नाही की तुम्हाला VS कोडच पाहिजे, राईट? तसंच हा .NET कोर पण तसंच आहे. आय कॅन गो टू माय कमांड प्रॉम्प्ट and I will go to my D drive, CD HGM MVC copy address, right? आणि याच्यात मी .NET कोरचे CLI कमांड्स, कमांड लाईन इंटरफेस, आजच्या दिवशी ना जे पण फ्रेमवर्क्स आहेत, रिॲक्ट आहे, Vue.js आहे, नोड आहे, अँग्युलर आहे, .NET कोर आहे, सर्व लोक आपले आपले CLI काढतात. CLI म्हणजे कमांड लाईन इंटरफेस. फॉर एक्झाम्पल जसं तुमचं अँग्युलर आहे त्याच्यामध्ये ng-new अँग्युलर CLI, राईट? त्याच्यामध्ये ng-new कमांड आहे, ng-serve आहे, ng-build आहे. लुक ॲट नोड, npm install, npm this, राईट? तर हे सर्व कमांड लाईन्स आहेत. तर कमांड लाईनचा अर्थ काय की तुम्हाला काही टूलची गरज नाही, तुम्हाला कसलेही व्हिज्युअल स्टुडिओची गरज नाही. यू जस्ट गो टू द कमांड प्रॉम्प्ट अँड यू कॅन स्टार्ट रायटिंग कोड. तुम्ही सिंपल नोटपॅड यूज करून तुम्ही कोडिंग करू शकता, राईट? तसं .NET कोर साठी पण कमांड लाईन आहे, .NET CLI कमांड. वेन यू गो अँड यू इन्स्टॉल दिस .NET SDK, हे जेव्हा तुम्ही इन्स्टॉल करतात, राईट, तर हा .NET CLI command line interface, CLI means command line interface, is already installed, right? So now I can go here and say, let me go and see the version, .NET -version 3.1. Remember ki आता .NET Core 4.5 येतंय. So .NET Core 4.5 is coming 3 months, right? But 3.1, 3.x म्हणजे 3.2 असेल पुढं, 3.3 असेल, that is the new version what we have, right? So now I'll go and say so look at this is a command line. Remember, जर तुम्हाला नोडचं व्हर्जन पाहिजे असेल तर, अँग्युलर CLI चं व्हर्जन पाहिजे असेल तर काय कमांड आहे? जर तुम्हाला अँग्युलर CLI चं व्हर्जन पाहिजे असेल तर काय कमांड टाईप करू मी इकडं? ng, anyone? ng version, ng-v काय टाईप केलं पाहिजे? Anyone there? Okay. There it is. Can you see? ng-version. तर ng-version ने त्यांनी मला, सो रिमेंबर हा सर्व कमांड लाईन जे आहे त्याच्यात हे कमांड खूप स्टँडर्ड आहेत, राईट? सो नाव कमिंग हिअर, रिमेंबर ng-new करायचो आपण, ng-new फॉर अँग्युलर प्रोजेक्ट. तसंच .NET साठी .NET new MVC core, .NET new MVC, .NET new MVC. Fine. Now with this what he will do is he will create an MVC core project. जर तुम्ही तुमच्या फोल्डरमध्ये आता बघणार तर त्या फोल्डरमध्ये यू हॅव www रूट आणि काय 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 त्यांनी प्रोजेक्ट इकडे बनवले, राईट? आपण हे नंतर बघू काय हे प्रोजेक्ट्स आहेत. आणि आता समजा हा ऍप्लिकेशन तुम्हाला बिल्ड करायचं असेल तर .NET build, रिमेंबर ng-build, तसंच आहे .NET build. रिमेंबर .NET हा मायक्रोसॉफ्टचा प्रोडक्ट आहे, तर यू कॅन सी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ऑफ देअर. आणि जर तुम्हाला रन करायचं असेल तर .NET start, .NET run, I'm sorry, .NET run, that is a build, .NET run. When you say .NET run, he will go and he will run this website somewhere, right? Remember हा server side आहे, हा server side आहे. So what happened? Okay, there it is. You can see now, जर तुमचं अँग्युलर ऍप्लिकेशन तुम्हाला आठवतं तर ते 4200 पोर्ट वरती रन व्हायचं. आता हा ऍप्लिकेशन बघा, हा 5000 वरती रन होतोय, राईट? सो I will go and I will copy this. And you should be able to see your website of MVC core. Now you will get this error. तुम्ही इकडे एक error दिसतंय तुम्हाला. Your connection is not private. When you run the .NET core application, it runs on HTTPS, SSL. .NET core application by default काय करतं की तुम्हाला SSL यूज करायला फोर्स करते, राईट? What is SSL? Anyone here? SSL हा प्रकार काय आहे? हा जो एरर येतो इकडं, तो एरर हेच बोलतोय की दिस इज अ प्रायव्हेट कनेक्शन अँड इट इज अ सर्टिफिकेट एरर, म्हणजे प्रॉपर SSL इन्स्टॉल्ड नाहीये याच्यात, राईट? SSL हा प्रकार काय आहे? व्हॉट एक्झॅक्टली इज SSL? Secured shell, okay? SS, not H, SSL.
लिनक्स नाही बाबा, रोहित कुठं पण जाऊ नको हा. काय पण हा, सेक्युअर शेल लिनक्स, गॉट इट. SSL हा काय प्रकार आहे? जेव्हा तुम्ही HTTPS टाईप करतात, राईट? मी तिकडे हायलाइट पण केले HTTPS, मला आवडलं ते. पण सेक्युअर शेल लिनक्स. ओके, सो व्हॉट एक्झॅक्टली डज SSL डू? रिमेंबर, हे बेसिक कॉन्सेप्ट आहेत काय, याच्यात ना दिस ऑल दिस कॉन्सेप्ट आर इम्पॉर्टंट हा. सो ऍटलीस्ट माहित पाहिजे की काय आहे ते. इट प्रोव्हाइड सिक्युरिटी. आय जस्ट एक्सप्लेन यू हे कसं काय हा सिक्युरिटी कसं प्रोव्हाइड करतं. लेट मी टेल यू. आजच्या दिवशी तुम्ही कोणतेही ऍप्लिकेशन बनवलं, राईट? इफ यू मेक एनी ऍप्लिकेशन टुडे, ऍटलीस्ट तुम्ही SSL करून ठेवा. जर तुम्ही SSL नाही केलं तर मॅन इन द मिडल अटॅक होऊ शकतं. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल, समजा मी माझ्या कम्प्युटरवरती बसलोय अँड आय एम ब्राउझिंग सम वेबसाईट. ओके, सम www याच्यात वेबसाईट मी ब्राउज करतोय. ओके, some www.xyz.com, right? I'm sending request, yes, an encrypted link, very good, so that is, so I'm just explaining it in a very easy way. तर इकडं युजर रिक्वेस्ट पाठवतोय, इकडे रेस्पॉन्स पाठवतोय. हा माणूस इंडियामध्ये बसलाय, तो कुठेतरी US मध्ये बसलाय, तो सर्व्हर US मध्ये आहे, राईट? असं काय आहे, राईट? आता असं असू शकतं की तुमच्या ऑफिस मधला माणूस कोणीतरी या डेटाला टॅप करू शकतो. असं मी करायचो जेव्हा मी यंग होतो, 22-23 इयर्सचं. तर मी काय करायचो ऑफिसमध्ये, तेव्हा SSL नव्हतं, राईट, कॉन्सेप्ट. तर मी बघायचो एखादा मॅनेजर सर्व करतोय वेबसाईट, चॅट करतोय, तर त्याच्या मेसेजमध्ये जाऊन टॅप करायचं. कारण ऑफिसमध्ये मला माहित आहे तो समोर याहू मेसेंजर युज करतोय, तर मी त्याला मेसेजमध्ये टॅप करायचं, कोणाला काय मेसेज पाठवतो, राईट? सो एनीवन हिअर कॅन गो अँड टॅप इनसाइड द मेसेज, अँड इफ यू वॉन्ट्स ही कॅन चेंज द मेसेज, ही कॅन रीड द मेसेज. एकतर तो रीड करू शकतो, एकतर तो चेंज करू शकतो, आणि खूप काय, राईट? कारण काय, दिस मेसेज इज नेकेड, इट इज नॉट एन्क्रिप्टेड. म्हणजे मी इकडून समजा पाठवतोय शिव, तर मी शिव वाचू शकतो, राईट? तर आपण काय करू शकतो याच्यासाठी, एक तर स्वतःची एन्क्रिप्शन लिहा काहीतरी. शिवला आपलं स्वतःचं काहीतरी, स्वतःची तुम्ही एन्क्रिप्शन लिहा. पण ते हे सर्व्हर ऍप्लिकेशनला कसं समजणार? So what you do, you use SSL, you install SSL into your application, आणि ह्याच्यावरती तो एक सिक्युअर सॉकेट लेअर बनवतो. मग 64 बिटचं, 128 बिटचं, राईट? आय विल नॉट गो इन टू सिक्युरिटी नाव. आय एम शुअर दॅट तुम्ही सिमेट्रिक की, ऍसिमेट्रिक की तुमच्या अभ्यासामध्ये केलं असेल. पण हा सिक्युअर सॉकेट लेअर काय करतो, ह्या शिवला तो काहीतरी असं बनवणार, विश. आता जेव्हा कोणी हा डेटा, आणि विश नाही, आणि म्हणजे तो नंबर मध्ये पण कन्वर्ट करू शकतो. तर समजा त्यांनी डेटा वाचलं तरी त्याला काय हे समजणार नाही की काय, राईट? आणि ह्या डेटाला समजा त्यांनी चेंज केलं तर मग पुढे एरर येऊ शकते. SSL बोलेल नाही नाही. कारण काय होतं की वेन ही सेंड्स द डेटा, जेव्हा आपण डेटा पाठवतो, SSL दोनदा हँडशेकिंग करतो. फॉर एक्झाम्पल शिव आहे, राईट? तो काय बोलतो, अच्छा हा शिव आहे, याच्यामध्ये किती कॅरेक्टर आहे, 1 2 3 4 कॅरेक्टर्स आहेत. तो काय करतो, फक्त डेटा नाही पाठवत, त्या संग अजून पण पाठवतो की हे 4 कॅरेक्टर्स आहे, हा ह्या कम्प्युटरवरून आलाय, ह्याचा अजून काहीतरी टाइम स्टॅम्प आहे. तर जेव्हा ह्यानी समजा काय मॉडिफाय केलं सुद्धा, समजा या शिवचं त्याने शिवा केलं, तर हा 4चा तो बोले इकडे आय सी 4 कॅरेक्टर्स, आणि ह्यानी पाठवलं 5 कॅरेक्टर्स. तो बोलतो नाही, काहीतरी टॅम्पर झालाय मध्ये, काहीतरी चेंज झालाय. ते पोलीस असतात ना, घरात सील लावल्यावरती त्या सीलला कोणी टॅम्पर केलं की समजतं की याला कोणीतरी हात लावलेला, राईट? तसंच हा डेटा आहे. तुम्ही एकदा SSL केल्यावरती तुमचं 90% प्रोटेक्शन समजा झालं. म्हणून कोणत्याही वेबसाईटला जर SSL नसेल, इट इज व्हेरी प्रोन टू अटॅक. इट इज व्हेरी इझी. तुम्ही एखादा स्निफिंग सॉफ्टवेअर वापरा आपल्या ऑफिसमध्ये किंवा कशात, व्हॉटएव्हर इन द नेटवर्क यू आर, तुम्हाला, आणि समजा तिकडे SSL नसेल तर तुम्ही सर्वांचा डेटा बघू शकता. पण आजच्या दिवशी आय थिंक ऑलमोस्ट एव्हरीवन इज युझिंग SSL, राईट? आणि हा जो SSL आहे हे तुम्ही बाय करू शकता. यू कॅन बाय फ्रॉम व्हेरीसाइन अँड अदर पार्टीज. जर तुम्ही, इफ यू गो ऑनलाईन, तर लॉट्स ऑफ पार्टीज आउट देअर लाईक व्हेरीसाइन. व्हेरीसाइन sells SSL. So you can go and you can buy from Microsoft also, right? So VeriSign आहे, डिजिटल सर्टिफिकेट. इवन आय थिंक GoDaddy पण आजकाल विकायला चालू केलंय, द लास्ट टाइम आय नो. सो GoDaddy पण कसलं तरी SSL घ्या आणि त्या SSL ला तुमच्या वेबसाईट वरती इन्स्टॉल करा, राईट? याच्याने काय होणार की ऑटोमॅटिकली एन्क्रिप्शन. आता बघा, हे SSL सर्टिफिकेट आहे, 700 रुपयामध्ये फुल इयरचं सिक्युअर्ड सॉकेट ऑफ किती, आता आता तर 2000 बिट्स आहे, राईट? 2000 बिटला जर ब्रेक करायला त्याला ट्रिलियन इयर्स लागते, राईट? सो स्वतःच्या लॉजिक बनवू नका. प्लीज यूज SSL, आणि प्लीज यूज SHA और DES और PES. तर यांनी इकडे SHA-2 सांगितलंय, तर हे चांगलं आहे, राईट?
इन्स्टॉल दिस. तर आता हे काय बोलतोय की तुमचा हा जो कनेक्शन आहे याला तुम्ही SSL वापरा. कारण आता सध्यासाठी माझ्याकडे SSL नाहीये. हे HTTPS त्यांनी होस्ट केलंय, पण माझ्याकडे असं SSL नाहीये, कारण आय डोंट वॉन्ट इट. मी जेव्हा प्रोडक्शन वरती जाणार, मी जेव्हा या वेबसाईटला कोणत्या डोमेन वरती होस्ट करणार, तेव्हा मला SSL लागेल, राईट. सर सध्यासाठी मी काय करेल, आय गो टू ऍडव्हान्स अँड आय विल से प्रोसीड टू द लोकल होस्ट अनसेफ. म्हणजे याला अनसेफ चालेल मला, कारण हे याच सर्व्हरवरती आहे, हेच माझं सर्व्हर आहे, हेच माझं क्लायंट आहे, तर मला काही जगाला दाखवायचं नाहीये आणि हे प्रोडक्शन पण नाहीये, राईट. सो यू कॅन सी नाव आय एम एबल टू ब्राउज द वेबसाईट and this is the home page of MVC core, right? So very quickly, first you need is the SDK. So तुम्हाला पहिला SDK डाउनलोड करावा लागेल, right? And then you can say .NET new MVC and then you will say .NET run, and by default ते SSL वरती रन करता आणि you can go ahead and you can bypass that SSL saying ki this is testing, right? And remember that .NET Core SDK is to build applications. आणि जर तुम्हाला प्रोडक्शन वरती फक्त रन करायचं असेल तर एवढं भारी SDK तुम्हाला लागणार नाही, फक्त रन टाइम इन्स्टॉल करा, राईट. सो दॅट्स व्हॉट इट इज. बट नाव ऍट द एंड ऑफ द डे, हे जे आपलं ऍप्लिकेशन आता झालंय, राईट, याला काय आपण नोटपॅडनी कोड करणार नाही. आपल्याला काहीतरी टूल लागेल, व्हिज्युअल स्टुडिओ किंवा काहीतरी, राईट. सो व्हॉट यू कॅन डू इज यू कॅन ऑलवेज गो अँड ओपन दिस इन VS कोड. जर तुम्ही युनिक्स वरती आहात, तुम्ही लिनक्स वरती आहात, राईट, तर तिकडे व्हिज्युअल स्टुडिओ इन्स्टॉल होणार नाही. व्हिज्युअल स्टुडिओ म्हणजे हे, हा जो भारी भरकम आहे इकडं, हा व्हिज्युअल स्टुडिओ आहे आणि हे फक्त विंडोज वरती चालतं, राईट. आणि हा VS कोड आहे, हे पण मायक्रोसॉफ्ट आहे, पण हे लाईट वेट आहे, अँग्युलर साठी क्रॉस प्लॅटफॉर्म आहे, राईट. तर यू कॅन गो अँड यू कॅन यूज VS कोड ऍज वेल. सो आय कॅन गो अँड आय कॅन ओपन दिस सेम प्रोजेक्ट इन VS कोड. सो लेट मी डू दॅट व्हेरी क्विकली. So file open, folder, आणि जे कमांड्स मी कमांड लाईन वरती फायर करायचो ते कमांड मी आता फायर करणार. यू कॅन सी नाव हिअर, आपला हा कंट्रोलरचा फोल्डर आहे, हा शीशाचा कोड आहे. यू कॅन डू एव्हरीथिंग इन VS कोड व्हॉट यू कॅन डू इन व्हिज्युअल स्टुडिओ. पण व्हिज्युअल स्टुडिओ काय आहे, व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये एक एलिगन्सी आहे. जसं एक्झाम्पल आता हे जे आहे VS कोड, हे चांगलं आहे अँग्युलर साठी, इट इज गुड, बट VS कोड मध्ये एक थोडंसं एक एलिगन्सी आहे. म्हणजे हे जे विंडोज आहेत, सोल्युशन एक्सप्लोरर, हा ज्या प्रकारे याची इंटेलिजन्स आहे, ज्या प्रकारची युजर फ्रेंडलीनेस आहे, इट इज समथिंग व्हेरी व्हेरी इन्फॅक्च्युएटिंग. फॉर एक्झाम्पल आता मला एवढे वर्ष झालेत व्हिज्युअल स्टुडिओवरती, मला VS कोड वरती जायचं म्हणजे मला खूप टाइम लागला. माझं फॉर यू गाईज इट इज इझी, कारण तुम्ही VS कोड वरती तुमचं करिअर चालू केलंय, पण माझ्यासाठी हे एक सवय झाली होती व्हिज्युअल स्टुडिओ. सो इन द इंडस्ट्री यू विल सी की जे लोक पहिल्यापासूनच .NET वरती काम करतात, राईट, ते लोक व्हिज्युअल स्टुडिओज यूज करणार, ते लोक VS कोड यूज करणार नाही. VS कोड ते मजबुरीमध्ये त्यांना अँग्युलर साठी यूज करावं लागतं, नाहीतर त्यासाठी पण त्यांनी व्हिज्युअल स्टुडिओ यूज केलं असतं, राईट. बट येस, फॉर पीपल हु आर क्रॉस प्लॅटफॉर्म, जे लोक युनिक्स मध्ये आहात, लिनक्स मध्ये आहात, त्यांच्यासाठी जास्त ऑप्शन्स नाही आहेत. दे शुड यूज VS कोड ओनली. तर VS कोड मध्ये काय, सेम थिंग, .NET बिल्ड, जे कमांड्स मी कमांड लाईन वरती फायर करायचो ते मी इकडून टर्मिनल वरून फायर करू शकतो. .NET बिल्ड, मला आता हे बंद करावं लागेल. .NET run, right, and then I can code here as well, right. So you can use VS Code. आता जर तुम्हाला व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये करायचं असेल, जर तुम्हाला व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये कोडिंग करायचं असेल युझिंग .NET Core SDK, so first is you will install whatever Visual Studio 2019 and .NET Core SDK. तुम्हाला दोन इन्स्टॉलेशन करावं लागतील. So please note, just very quickly let us go over here. You can see now, here I had .NET Core, all core downloads. Let me go here. अच्छा, हे जुने आहेत, राईट. .NET 5.0 आलाय हा प्रिव्ह्यू व्हर्जन. आता जस्ट क्विकली हे बघा, तुम्हाला काय काय शब्द तिकडे दिसतील, अँड आय वॉन्ट की त्या शब्दाचा अर्थ तुम्ही समजून घ्या. इकडे बघा, हे जे जुने व्हर्जन आहेत .NET कोरचे, .NET Core 1.1 टू दिस 3.0 3.1, आणि हा नवीन व्हर्जन आहे, राईट. आता काय होतं की मायक्रोसॉफ्ट मध्ये किंवा इव्हन अँग्युलर मध्ये, राईट, हाऊ दे गो लाईव्ह, ते लाईव्ह कसे जातात. पहिलं त्यांचे इंटरनल टेस्टिंग होते. म्हणजे काय, समजा एखादा सॉफ्टवेअर असेल तर तुम्ही इंटरनल पहिलं टेस्टिंग करणार, आपसामध्ये, डेव्हलपर्स मध्ये, टेस्टर्स मध्ये, राईट. हे झाल्यावरती व्हॉट यू विल डू इज दॅट
यू विल गो अँड यू विल गिव्ह अ बीटा व्हर्जन आउट. याला बोलतात प्रिव्ह्यू व्हर्जन बोलतात, बीटा व्हर्जन. हे बीटा व्हर्जन तुम्ही कोणासाठी देणार? तुमचे पार्टनर्स, तुमचं काय बोलतात त्याला, जे तुमच्या दुसऱ्या प्रोजेक्टचे लोक आहेत ज्यांना इंटरेस्ट आहे या सॉफ्टवेअरसाठी, राईट. तुम्ही इंटरनल तुमचे जे टायअप्स आहेत त्यांना देणार, जगाला नाही देणार. तुम्ही जगाला नाही देणार हे ऍक्च्युली, राईट. ओके. नंतर काय आहे ना, की प्रिव्ह्यूच्या नंतर असतं जनरल अवेलेबिलिटी प्रिव्ह्यू. आता हे जनरल अवेलेबिलिटी प्रिव्ह्यू आहे. हे म्हणजे काय, मी आता पूर्ण जगाला देणार आहे, फॉर द होल वर्ल्ड दे कॅन स्टार्ट युझिंग इट. पण याच्यामध्ये आय विल नॉट गिव्ह देम सपोर्ट. म्हणजे मी याच्यामध्ये गॅरंटी देऊ शकत नाही की हा जो प्रिव्ह्यू आहे तो चालणार म्हणून. ओके. सो जनरल अवेलेबिलिटी और प्रिव्ह्यू, जेव्हा कोणी सांगतात की मी तुम्हाला प्रिव्ह्यू देतोय, फॉर एक्झाम्पल आपण बोलतो ना की आता हा कोरोनाचा जो वॅक्सिन आहे हे प्रिव्ह्यू आहे, पण तुम्ही मरणार काय जिणार नाही मला काय गॅरंटी नाही त्याची. तर मी टेस्टिंग केलं आहे, बट आय डोंट नो व्हॉट विल बी द इफेक्ट, राईट. तर ह्याला बोलतात प्रिव्ह्यू व्हर्जन. आणि त्याच्यानंतर आहे गो लाईव्ह, राईट. गो लाईव्ह. गो लाईव्ह म्हणजे काय, आता मी तुम्हाला गॅरंटी देतो की याच्यात बग्स नाहीयेत, असेल तर आय विल फिक्स इट. आय कॅन चार्ज यू नाव. म्हणजे जेव्हा आपण प्रिव्ह्यू करतो ना, प्रिव्ह्यू मध्ये मी चार्ज करू शकत नाही कस्टमरला, कारण काय गॅरंटी नाही की हे चालणार की नाही, राईट. तर वेन आय से गो लाईव्ह और वेन आय से प्रोडक्शन, म्हणजे नाव यू हॅव टू सपोर्ट. जर तुम्ही सांगितलं की 99% अप टाइम असणार, तर ते गॅरंटीड असायला पाहिजे. जे जे तुम्ही SLA मध्ये लिहिलंय, जे जे तुम्ही साईन केले डॉक्युमेंट, ते चालायला पाहिजे, राईट. याला बोलतात गो लाईव्ह. आणि गो लाईव्हच्या नंतर असतं सपोर्ट, LTS. हा बघा, लॉंग टर्म सपोर्ट. LTSचा अर्थ काय, ठीक आहे आता गो लाईव्ह झालंय आणि समजा 1 वर्ष संपलं. 1 वर्षानंतर मायक्रोसॉफ्ट काय बोलणार, ठीक आहे आता मी ह्याला सपोर्ट करणार, पण ह्याच्या पुढे मी ह्याच्यामध्ये जास्त व्हर्जन काढणार नाहीये. फॉर एक्झाम्पल आता बघा, .NET Core 2.1 LTS मध्ये गेलंय, .NET Core 3.1 LTS आहे. लॉंग टर्म सपोर्ट. लॉंग टर्म सपोर्ट म्हणजे 10 वर्षाचं सपोर्ट ऍक्च्युअली, 10 इयर्स. 5+5 बोलतात त्याला, है ना. म्हणजे 5 इयर्सचं डेव्हलपमेंट, 5 इयर्सचं सपोर्ट. कारण समजा तुम्ही तुम्ही .NET Core बनवलं आणि तुम्ही सांगितलं की आदल्या दिवशी सकाळी आता नाही, माझा प्लॅन चेंज झालाय, तर दॅट वुड बी व्हेरी बॅड. कारण मी याला ऍप्लिकेशन मध्ये युज करणार आणि तुम्ही सांगणार चेंज झालाय. इट इज नॉट गुड, राईट. सो मला LTS हा वर्ड दिसायला पाहिजे, कारण मायक्रोसॉफ्ट मध्ये 2 गोष्ट आहेत. एक आहे LTS आणि एक आहे STS. STS म्हणजे मी तुम्हाला फक्त 6 महिन्याची गॅरंटी देऊ शकतो. गॅरंटी म्हणजे काय, की सपोर्टची गॅरंटी. 3.1 इज लाईव्ह, पण सपोर्ट किती करणार, तर 6 महिन्याचा सपोर्ट नको मला 10 वर्षाचा सपोर्ट पाहिजे, 5 वर्षाचा सपोर्ट पाहिजे, राईट. तर नॉर्मली लोकांना LTS साठी बघतात, म्हणून त्याला सांगितलं LTS. आणि त्याच्यानंतर एकदा LTS संपल्यावरती एंड ऑफ लाईफ असते. एंड ऑफ लाईफ म्हणजे की जसं एक्झाम्पल हे एंड ऑफ लाईफ आहे. एंड ऑफ लाईफ म्हणजे एंड नाही, हा एंड ऑफ लाईफ म्हणजे जे जे लोक .NET Core 2.0 वरती आहेत, 1.0 वरती आहेत, ते लोक आपलं ऍप्लिकेशन चालू शकतात, काय प्रॉब्लेम नाहीये. बट फ्रॉम आवर साइड नवीन व्हर्जन आता येणार नाही. म्हणजे नवीन व्हर्जन 1.2 नाही येणार, संपलं ते. जे मेजर व्हर्जन आहे याला बोलतात मेजर व्हर्जन. 2.2 मध्ये हा पहिला जो अक्षर आहे तो मेजर व्हर्जन आहे आणि दुसरा अक्षर आहे तो मायनर व्हर्जन आहे. मेजर व्हर्जन जेव्हा इन्क्रीमेंट होतो 1 to 2 म्हणजे काहीतरी भारी भरकम चेंजेस आहेत, खूप काय तुम्ही चेंज केलंय वरती खाली, राईट. जेव्हा फक्त मायनर व्हर्जन इन्क्रीमेंट होतं 0 to 1, याचा अर्थ जास्त चेंजेस नाही आहेत, पण बग फिक्सेस आहेत किंवा न्यू फीचर ऍड केलंय आणि सो ऑन, राईट. तर जेव्हा आपण एंड ऑफ लाईफ बोलतो तर एंड ऑफ लाईफचा अर्थ आहे की आता 1 पॉईंट मध्ये काय येणार नाही, पुढे 2 पॉईंट मध्ये येऊ शकतं. यू कॅन सी 2.1 इज देअर. आता 2.1 बघा, 2.1 म्हणजे LTS आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काय असेल तर बग फिक्सेस करणार आणि हे सर्व. तर हे गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही हे शब्द बघतात, प्रिव्ह्यू, एंड ऑफ लाईफ, LTS, व्हर्जन नंबरिंग. आता बघा व्हर्जन नंबरिंग हा पण इम्पॉर्टंट आहे. व्हॉट इज अ मायनर व्हर्जन, व्हॉट इज अ मेजर व्हर्जन, व्हॉट इज अ रिव्हिजन, राईट. सो दिस व्हेरी क्विकली, ते हा मला स्क्रीन दिसला पुढे, राईट. आय वॉन्टेड टू मेक शुअर दॅट वी आर अवेअर ऑफ इट, राईट. सो दिस इज देअर. ओके. सो हाऊ टू सी ऑल दिस इज ट्रू फॉर ऑल व्हर्जन्स. तुम्ही जर एक्सेल बघणार, तुम्ही पॉवर पॉईंट बघणार, तुम्ही काही बघणार, राईट. मायक्रोसॉफ्ट मध्ये हे त्यांचं डेव्हलपमेंट सायकल आहे. मायक्रोसॉफ्ट मध्ये नाही, गुगलमध्ये पण, कोणत्या पण चांगल्या सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये काय करतात, पहिले लोक आतल्या आत बीटा टेस्टिंग करतात. अल्फा, बीटा, डेल्टा सर्व ते आतच करतात, राईट, बीटा टेस्टिंग. दुसरं मग काय करतात, थोडा हळूच ते लोक जे आपल्या पार्टनर्स आहेत त्यांना प्रिव्ह्यू देतात. कारण एकदा समजा यू गो टू द पीपल आणि माईक वरती अनाऊन्स केलं, अरे माझा हा सॉफ्टवेअर आलाय, आणि समजा काही मीडिया न्यूज झाली तर प्रॉब्लेम आहे, तर आपल्या आतल्या पार्टनर्सना काय झालं तर आपण त्याला लपवू शकतो. आणि त्याच्यानंतर मग आहे प्रिव्ह्यू. प्रिव्ह्यू मध्ये काय, देर इज नो गॅरंटी आता की याच्यामध्ये बग्स आहेत, आम्ही फिक्स करतोय, पण आम्ही तुम्हाला चार्ज करणार नाही. आणि आम्ही तुम्हाला गॅरंटी देऊ शकत नाही, आणि तुम्ही पण याला प्रोडक्शन मध्ये युज करू नका. आणि त्याच्यानंतर आहे प्रोडक्शन. आणि यावेळी
ऑल डॉक्युमेंट्स हॅज टू बी रेस्पेक्टेड. सर्व SLA तुम्हाला रेस्पेक्ट करावं लागेल. SLA म्हणजे सर्व्हिस लेवल अग्रीमेंट. SLA म्हणजे की मी तुम्हाला गॅरंटी देतो की माझा सर्व्हर चालणार 99%, तर ते चालायला पाहिजे. .NET कोर मध्ये बग्स नसणार, ते नसायला पाहिजे, राईट. आणि मी तुम्हाला चार्ज करू शकतो. यू हॅव टू स्टार्ट पेईंग मी, जर पे असेल तर. सो सर्व हे जे MS ऑफिस आहे आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे आणि .NET फ्रेमवर्क आहे, SQL सर्व्हर, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इनसाइड मायक्रोसॉफ्ट फॉलोज दिस प्रोटोकॉल. ओके. आणि ते बाहेर आपल्यासाठी बीटा, प्रिव्ह्यू, LTS, STS या शब्दांमध्ये बाहेर ते लोक आपल्याला कम्युनिकेट करतात आणि वी हॅव टू अंडरस्टँड इट. ओके. ओके, सो दिस इज हिअर. नाव व्हिज्युअल स्टुडिओ मध्ये काय आहे, जर तुम्ही व्हिज्युअल स्टुडिओ बघितलं तर तुम्हाला एवढं .NET न्यू आणि .NET स्टार्ट एवढं नाही करावं लागणार. कारण व्हिज्युअल स्टुडिओ हा एक IDE आहे, इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायरमेंट. VS कोड हा एक एडिटर आहे. एडिटर म्हणजे काय, तुम्हाला सर्व कमांड लाईननी लिहावं लागेल. .NET न्यू, .NET दिस. IDE म्हणजे आरामशीर, सर्व हाताखाली, एक क्लिक केलं की झालं, राईट, इंटिग्रेटेड. सो नाव हिअर इफ आय वॉन्ट टू क्रिएट अन MVC कोर ऍप्लिकेशन, आय विल गो हिअर MVC कोर. आणि माझ्याकडे इकडे टेम्पलेट्स आहेत, रेडीमेड टेम्पलेट्स, यू कॅन सी. आय विल सिलेक्ट दिस, आय विल से नेक्स्ट, से क्रिएट. तर इकडे मला एक चांगलं विजार्ड दिसतं, तसं ते .NET न्यू, MVC ते सर्व मला करावं लागणार नाही इकडं, राईट. सो यू कॅन सी नाव नेक्स्ट. सो रिमेंबर, म्हणजे असं बोलू शकतात की IDE फॉर लक्झरियस पीपल आणि VS कोड म्हणजे गरिबांसाठी, त्या हाताने त्यांच्याकडे लायसन्ससाठी पैसे नाही आहेत. सो हिअर इट इज वेब ऍप्लिकेशन, MVC कंट्रोलर. अँड नाव रिमेंबर, इन द मार्केट, फॉर एक्झाम्पल, जेव्हा तुमची इंटरव्ह्यू होणार काले कन्सल्टंट किंवा कोणतेही इन्फोसिस आणि TCS, राईट, दे विल एक्सपेक्ट .NET कोर विथ व्हिज्युअल स्टुडिओ. दे विल एक्सपेक्ट .NET कोर विथ व्हिज्युअल स्टुडिओ, कारण मोठ्या कंपनीकडे पैसे आहेत. दे डोंट केअर अबाउट लायसन्सेस. हे $10 आणि $50 लायसन्ससाठी ते लोक केअर नाही करणार, राईट. तर आपलं जे टीचिंग असणार आहे पुढं, नेक्स्ट टीचिंग पासून, आय विल ओनली यूज व्हिज्युअल स्टुडिओ. आय विल नॉट बी युझिंग VS कोड, राईट. नाव इफ यू सी इन द सोल्युशन एक्सप्लोरर, तुम्हाला त्याच प्रकारचं तुम्हाला फोल्डर दिसतंय जसं तुम्हाला VS कोड मध्ये दिसत होतं. यू कॅन सी द सेम काइंड ऑफ फोल्डर स्ट्रक्चर. इकडे पण www रूट आहे, इकडे पण www रूट आहे, इकडे पण व्ह्यूज फोल्डर आहे, इकडे पण व्ह्यूज फोल्डर आहे. फक्त एवढंच की मला इकडे .NET रन लिहावं लागतं. इकडे मला हा बटन प्रेस केलं की तो रन झाला, राईट. सो रिमेंबर, व्हिज्युअल स्टुडिओ इज अन IDE. त्याच्यात एक बटन क्लिक मध्ये हे सर्व होऊन जातं. VS कोड इज अन एडिटर, कमांड लाईन थ्रू करावं लागतं, राईट. So guys, any questions in today's class? In today's class, we have done the following. First, creating a simple MVC core application. So first is .NET core SDK काय आहे आणि .NET core runtime काय आहे, याच्यामध्ये फरक काय आहे. आणि .NET CLI चे काय काय कमांड बघितले, how to .NET new MVC, right, .NET build, .NET run, right. And then we saw VS Code मधून कसं रन करू शकतो, and then we also saw Visual Studio मधून पण कसं रन करू शकतो. आणि also we saw the development life cycle. मायक्रोसॉफ्ट मध्ये, हे फक्त मायक्रोसॉफ्ट साठी नाही आहे, गुगल मोठ्या कंपनीसाठी असंच आहे डेव्हलपमेंट लाईफ सायकल. पण डेव्हलपमेंट लाईफ सायकल मध्ये वी सॉ की प्रिव्ह्यूचा अर्थ काय, राईट. वी सॉ बीटा टेस्टिंग म्हणजे काय, जनरल अवेलेबिलिटी म्हणजे काय, LTS म्हणजे काय, STS म्हणजे काय, राईट. So these things we saw out there, right? Okay. So guys, any questions? Any SSL? Yes, we also saw SSL. Now you can skip some of these when you write the article. जेव्हा तुम्ही आर्टिकल लिहितात ना, आता चालू करा, like learn MVC core part 1. Learn MVC core step by step part 1. Right? And you can say कुठून .NET core SDK install करायचं, काय काय प्रकार आहेत ऍप्लिकेशन रन करायचं, राईट. VS कोड केव्हा यूज करायचं, व्हिज्युअल स्टुडिओ केव्हा यूज करायचं, राईट, अँड सो ऑन.